कुंभमध्ये नागा साधू कुठून येतात, ते कसे बनतात आणि त्यांची परंपरा काय, जाणून घेऊ संपूर्ण कथा. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जगातील सर्वात मोठा मानव मेळावा महाकुंभ सुरू होत आहे. यंदाच्या कुंभमध्ये 40 कोटीहून अधिक लोक जमण्याची शक्यता असून त्यासाठी कडेकोट व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कुंभात भाविकांसह लाखो साधू मुनी येतात आणि त्यांच्यासाठीही विशेष तयारी केली जाते. मात्र प्रत्येक वेळी कुंभात जमणारे नागा साधू हा कुतूहलाचा विषय राहतो. नागा साधूंशिवाय कुंभाची कल्पनाच करता येत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की संन्यासी नागा साधू किंवा साध्वी कसा बनतो आणि ही परंपरा कधीपासून सुरू आहे. कुंभमध्ये नागा साधूंचा धोका. कुंभ काळात नागा साधू विविध आखाड्यांमधून अमृत स्नान करतात. तेथे महिला नागा साधू भगवी वस्त्रे परिधान करून राहतात, तर नागा साध्वी कधीही सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र होत नाहीत. नागा साधूंप्रमाणेच ते लांब केस ठेवतात, तर नागा साध्वी केस मोडतात आणि पूर्ण ब्रह्मचर्य पाळतात. कुंभमध्ये देश विदेशातून आलेल्या साध्वींचा मेळाही उपस्थित असतो. कुंभामधील महिला साध्वी महंत दिव्यगिरी यांनी सांगितले की कुंभामध्ये नागा साध्वींची परंपरा आहे. पूर्वी नागा साध्वी हा जुना आखाड्याचा भाग होत्या, पण आता वेगळी शाखा स्थापन करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की नागा साध्वींचे नियमही साधूंसारखेच कडक आहेत. कुंभातील सर्वात मोठे आकर्षण मानल्या जाणाऱ्या अमृत स्नानात प्रत्येक वेळी सुद्धा सर्व नाग सहभागी होणार आहेत. देवी नागा साधू तपश्चर्या करून आपले जीवन अद्भुत बनवतात. मातीने गुंडाळलेले शरीर आणि अंगावर भगवे कपडे ही त्यांची ओळख आहे. तसेच कपाळावर त्रिपुंड, गळ्यात रुद्राक्ष आणि हातात त्रिशूळ त्यांच्या उपस्थितीचा ठसा उमटवतात. बहुतेक नागा साधू शिव आणि शक्तीचे उपासक आहेत. त्यांचा अध्याय त्यांच्या शेवटापासून सुरू होतो आणि एक एक करून तो आपले कुटुंब, नातेवाईक आणि जगातले सर्व सुख सोयींचा त्याग करतो आणि मगच त्याला नागा ही पदवी मिळते. नागा परंपरा कशी सुरू झाली. कुंभमध्ये जुना आखाड्याचे ठाणेपती घनानंद गिरी सांगतात की त्यांना संत समाज आणि शंकराचार्य यांच्याकडून नागा ही पदवी मिळते. त्यालाच नागा राहण्याची परवानगी आहे. तात्पर्य जे नागा दिगंबर आहेत ते वेळ आल्यावर धर्माचा प्रचार करण्यासाठी पुढे येतात, पण जे श्री दिगंबर आहेत ते वेळ आल्यावर धर्माचा प्रचार करण्यासाठी पुढे येतात. पण जे श्री दिगंबर आहेत ते सर्व काळ दिगंबरच राहतात. पण जिवंतपणी स्वतःच्या हाताने अंत्यसंस्कार करणाऱ्या संतांच्या जीवनाचे प्रयोजन काय. पुस्तकांमध्ये नागा साधूंचा योद्धा म्हणून उल्लेख कमी असेल, पण इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा धर्म वाचवण्याचे शेवटचे प्रयत्न निष्फळ ठरले, तेव्हा नागा साधूंनी केवळ शस्त्रांचाच वापर केला नाही, तर धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी आपला जीव देऊन किंवा घेऊन धर्माचे रक्षण केले आहे. सनातनाला वाचवण्यासाठी नागा साधूंनीही मोठमोठी युद्धे लढवली आहेत. 8व्या शतकात सनातन धर्माच्या श्रद्धा आणि मंदिरे सातत्याने नष्ट होत असे. आधी गुरु शंकराचार्यांनी 4 मठ स्थापन केल्याचा उल्लेख धार्मिक इतिहासाच्या ग्रंथांमध्ये आढळतो. तेथून त्यांनी सनातन धर्माच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली. सनातन परंपरेचे रक्षण करण्यासाठी केवळ धर्मग्रंथच पुरेसे नाहीत, शस्त्रेही आवश्यक आहेत. अशी आवश्यकता त्यावेळी आदी गुरु शंकराचार्यांना जाणवली. मग त्यांनी आखाडा परंपरा सुरू केली, ज्यात धर्माच्या रक्षणासाठी मरण पावलेल्या तपस्वींनी प्रशिक्षण घेणे सुरू केले. नागा साधूंना त्या आखाड्याचे धर्मरक्षक मानले जाते. नागा साधूंनी केवळ धर्माचे मार्ग अवलंबणे कठीण केले आणि जेणेकरून ते प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊ शकतील. कारण जेव्हा कोणी आपल्या जीवनात संघर्ष करत नाही, तर तो धर्माचे रक्षण कसे करू शकेल. अफगाण दरोडेखोर अहमद शाह अब्दाली 18व्या शतकात भारत जिंकण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांच्या क्रूरतेमुळे इतके रक्त सांडले गेले की आजही उल्लेख इतिहासाच्या पानात पशु म्हणून केला जातो, असेही म्हटले आहे. गोकुळ, वृंदावन यासारखी आध्यात्मिक नगरे काबीज करून त्याने आपल्या क्रूरतेची सुरुवात केली. तेव्हा त्याचा सामना करण्याची ताकद
राजांमध्येही नव्हती. पण अशा परिस्थितीत हिमालयाच्या गुहांमधून बाहेर पडलेल्या नागा साधूंनीच अब्दालीच्या सैन्याला आव्हान दिले. 1751च्या सुमारास अहमद खान बगांनी दिवसात अलाहाबाद किल्ल्यावर हल्ला करून त्याला वेढा घातल्याचेही त्या काळातील गॅझेटियर मध्ये लिहिलेले आहे. त्यावेळी हजारो नागा भिक्षू स्नान करीत होते. त्यांनी प्रथम सर्व धार्मिक विधी पूर्ण केले आणि नंतर शस्त्रे हाती घेतली आणि बंगांच्या सैन्यावर हल्ला केला. युद्ध 3 महिने भयंकर चालले. शेवटी पवित्र शहर प्रयागराज संरक्षित झाले आणि अहमद खान बंगांच्या सैन्याला पराभव स्वीकारून परत जावे लागले. भारतभरातील नागा साधू जिथे जिथे काम होत नाही तिथे आग्रह धरून ते यशस्वी करतात. मग ते रिद्धी सिद्धी आणि शरीराद्वारे असो. 1966च्या सुमारास औरंगजेबाच्या सैन्याने कुंभाच्या वेळी हरिद्वारवर हल्ला केला. तेव्हाही त्यांच्याशी लढण्यासाठी नागा तपस्वींनी पुढाकार घेतला. काही वेळा अशा कथा जोधपूरमध्येही आढळतात, जेथे हजारो नागा संन्याशांनी धर्माच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. काही वेळा तैमूर लांगच्या काळात हरिद्वारमध्ये संघर्षाच्या कथा आहेत. नागा साधू नेहमी धर्मासाठी, त्यांच्या सन्मानासाठी कठोर संघर्ष करतात आणि त्यांची तपश्चर्या चालू ठेवतात. पण स्वातंत्र्यानंतर नागा साधूंनी शस्त्र न घेण्याचा निर्णय घेतला, कारण आपल्या शूर सैनिकांनी देशाच्या रक्षणाची जबाबदारी उचलली होती. तरीही आज या साधूंना त्यांच्या गुरूंकडून शस्त्र वापरायला शिकवले जाते. चितेची अंगावर राख लावली जाते. वास्तविक नागा दीक्षादरम्यान 2 प्रकारचे नागा साधू तयार केले जातात. एक दिगंबरनाथ साधू आणि दुसरा श्री दिगंबरनाथ साधू. दिगंबरनाथ साधू लंगोटीशिवाय दुसरे कपडे घालत नाहीत, तर श्री दिगंबराकडून दीक्षा घेणारे साधू पूर्णपणे नग्न राहतात. श्री दिगंबर नागा साधू बनणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे, कारण त्याग आणि ब्रह्मचर्याला नेहमी चिकटून राहण्यासाठी त्यांच्या सर्व इंद्रियांचा नाश होतो. जे साधू नग्न राहतात, अंगभर राख फासतात, त्यांची 2 कारणे आहेत. एक म्हणजे भस्म हे मृत्यूचे प्रतीक आहे आणि दुसरे म्हणजे राख हे आवरण म्हणून काम करते, जेणेकरून भक्तांना कोणत्याही प्रकारचा संकोच होऊ नये. जवळ येत आहेत कुंभकाळातही नागा साधू बनवले जातात आणि त्या ठिकाणानुसार या नागा साधूंना वेगवेगळी नावे दिली जातात. प्रयागराजच्या कुंभात जो नागा साधू होतो त्याला नागा, उज्जैनमध्ये खुनी नागा, हरिद्वारमध्ये बर्फानी नागा आणि नाशिकमध्ये खिचडीया नागा बनतो त्याला नागा म्हणतात. नागा बनण्यासाठी दीक्षा घेतल्यानंतर साधूंनाही पसंतीच्या आधारावर पदे दिली जातात. त्या साधूंकडे कोतवाल, पुजारी, बडा कोतवाल, भंडारी, कोठारी, बडा कोठारी, महंत आणि सचिव ही पदे आहेत. यापैकी सचिव हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. आखाड्यांमधील आश्रम आणि मंदिरांमध्ये नागांचे वास्तव्य आहे. तसेच काही नागा साधू पर्वतीय गुहांमध्ये आपले जीवन व्यतीत करतात. आखाड्याच्या आदेशानुसार हे साधू पायी प्रवास करतात. यावेळी ते झोपडी बनवून धुणीही काढतात. ज्याला साधूच्या अस्थिकलशात स्वतःला गुंडाळतात ते कधी अंत्यसंस्कारातून घेतलेल्या मृतदेहांची राख असते, तर कधी ज्या धुनीसमोर बसलेले असतात त्या धुनीची राख असतात. जेव्हा परंपरा पूर्णपणे ज्ञात नसतात तेव्हा गोंधळामुळे विविध प्रकारचे गृहीतक तयार होतात. त्यापैकी मुख्य म्हणजे नागा साधू नग्न असतात आणि या मालिकेत या नागापंथाशी संबंधित संन्यासी येतात. तीही नागा साधूप्रमाणे नागापंथाचे पालन करते. नागा साध्वीचं आयुष्य कसं असतं? केवळ पुरुष नागा बाबाच का दिसतात आणि महिला नागा साध्वी का दिसतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर उत्तर देताना जुना आखाड्याचे महंत दिव्यागिरी म्हणाले की नागा साध्वींमध्ये दिगंबर आहेत, परंतु सामाजिक व्यवस्था किंवा शिष्टाचारामुळे त्यांना सार्वजनिकरित्या नागा साध्वी बनवले जात नाही. ते म्हणाले की सामाजिक व्यवस्थेमुळे नागा साध्वी एकांतात राहतात. दिव्यागिरी म्हणाल्या की नागा परंपरेत महिलांना स्थान आहे, पण ते सार्वजनिक केले जात नाही. यामुळे नागा साध्वी कुंभ दरम्यान सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीत.
2013 पासून कुंभामध्ये महिला आखाड्यांची परंपरा सुरू झाली आणि तेव्हापासून साध्वी या महान उत्सवात सातत्याने सहभागी होत आहे. आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.